श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। राजाधिराज रामचंद्र भगवान, पवन सुत हनुमान, उमापति महादेव, नमः पार्वती पतये हर हर महा। सीताकांत स्मरण जय 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 रघुवीर। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की जय। आज भीष्म पितामहांचं तत्वज्ञान थांबलं. आता महान यशस्वी चक्रवर्ती मरुदत्त राजानं 10,000 हत्ती दान केले, घोडे दान केले आणि हिमालय पर्वताच्या ठिकाणी सुवर्णमय पर्वत आहे, तिथे यज्ञशाळा आहे, तिथे खूप धन पडले, ते उचलून तू यज्ञ कर असं व्यासांनी धर्मराजाला सांगितलं. धर्मराजानं प्रश्न केलाय पुन्हा, धन तिथून आणून यज्ञ केल्यावर सुद्धा प्रश्न केलाय. कारण धर्म इतका सूक्ष्म आहे की तो आपल्याला केव्हा कळत न कळत धर्म अधर्म होऊन जातो आणि अधर्म धर्म होऊन जातो. म्हणून त्याचं ज्ञान जे आहे ते मोक्ष आहे. आता इंद्रानं बृहस्पतींना, आजचा जो विषय आहे, इंद्रानं बृहस्पतीला प्रेरणा दिली आणि मनुष्याचा यज्ञ करू नका अशी प्रतिज्ञा करायला लावली. हे जे मोठे लोक आहे ना, हे ज्ञानी माणसाला अडवून ठेवतात. कारण हे ज्ञानी फक्त आपल्याच बाजूने राहिले पाहिजे, दुसऱ्याच्या बाजूने जायला हा मोठा दोष असतो या राजे लोकांमध्ये. कारण बृहस्पतीने यज्ञ केला माणसाचा, तर मनुष्य इंद्र होऊ शकतो. आजचं तुम्ही बातमी ऐकली असेल, अयोध्येला यज्ञ चालला होता. यज्ञामध्ये केव्हाही कोरडं नारळ टाकावं लागतं आणि जर ओलं नारळ टाकलं ना तर त्याच्यावर ओले तांदूळ करायचे आणि नारळ ठेवायचे, मग ते नारळ टाकायचं. नारळ म्हणजे आता तो मोठा यज्ञ होता, आपल्यासारख्याला नारळ टाकायचं, जो 100 लोकांचं जेवण करेल त्याने यज्ञात नारळ टाकायचं आहे. मग आम्हाला काय करावं लागतं, तुमच्यासारख्याकडे खोबऱ्याची वाटी घ्यावी लागते, ती अर्धी असते. हे सगळ्यात ब्राह्मणांना कळत नाही. 100 लोक जेवत असतील तरच नारळाची पूर्णाहुती आहे. खरं ते श्रीफळ आहे, त्याला मर्यादा आहे. म्हणून मी वारंवार सांगतो की तुम्ही असं येऊ नका करू. नवरदेवाच्या डोक्यावर नारळ वळवून टाकतात. वळायचे नाही नारळ, त्याच्या हातात द्यायचं आहे. ती लक्ष्मी आहे. श्री प्रत्यक्षात द्रव्यरूप लक्ष्मी वेगळी आणि श्री
म्हणून नारळ फोडताना सुद्धा बिना शेंडीचं फोडायचं नाही सांगितलंय. असं आहे ते. बिना केसाचं ओपन केलं असलेलं बाईचं म्हणजे बाई कोण झाली? विधवा. इतकं सूत्र आहे ते. मग लक्ष्मी भोंडी झाली तर काय उपयोग आहे? तर ते ओलं नारळ टाकलं गेलं आज अयोध्येला, तर ते फुटलं, तर वरचा सगळा तो मंडप पेटून गेला. पाहिलं का? अज्ञान करता असला ते असं होऊन गेलं. म्हणून अग्नीला अज्ञान पचवणार नाही. अग्नी जल वायू अज्ञान पचवत नाही. ते ज्ञानवतच कर्म आहे. म्हणून भल्याच्या संगतीने मरावे. मोरोपंत लिहितात मरायचं असलं तरी भल्याच्या संगतीने मरावे. ते पूर्वीचे लोक गंमत करा ने दवा हिला हिला के पिना. अरे म्हणजे ती बाटली हलवायची आहे, हा पाहणार त्याच्यात प्राण धरला गेला असं आहे. म्हणून हे जे तुम्ही या यंत्रावर जे ऐकतात ते काय असतं? अज्ञान खूप असतं आणि अज्ञानाचा प्रसार होतो आहे. आज जो प्रसार होतो आहे तो अज्ञानाचा. मंदिराच्या मागच्या बाजूला नमस्कार करत आणि देवाचं शरीर म्हणजे ते काय आपलं विष्ठामूत्राचं शरीर आहे का? देवाचा वामभाग, पृष्ठभाग, दक्षिण भाग, उत्तर भाग सगळा पवित्र आहे. ते विष्ठामूत्राचं शरीर नाही आहे. असं आहे ते. सर्वांग सुंदर आहे ते. म्हणून काही गोष्टी आता काही लोक वाचले की असं सांगायला येतं मला की बस त्याची बढाई मारतो, मला कुठेच म्हटलं असं नसतं ते. तर त्यावेळेला बृहस्पतीने प्रतिज्ञा करून टाकली की मी माणसाचा यज्ञ करणार नाही. मरुतत्त राजा हे इंद्राप्रमाणेच होते आणि त्यांचे गुरु बृहस्पती होते. पण इंद्रानं त्यांच्याकडून प्रतिज्ञा करून घेतल्यावर नारदांनी त्यांना समजून सांगितलं मरुतत्त राजाला, तुला बृहस्पतीचं यज्ञ पाहिजे आहे ना. मग बृहस्पतीचा लहान भाऊ आहे. गुरुचा मोठा पोरगा असो का लहान भाऊ पोरगा असो, तो कोण आहे? आपला गुरु. त्याच्याकडून कर ना. संत काय करतात? मार्ग दावरे गेले आणि संवर्तक हे सुद्धा बृहस्पतीप्रमाणेच विद्वान आहे. लक्षात ठेव. पण बृहस्पतीचं आणि त्यांचं जमत नव्हतं म्हणून मोठ्या भावापासून ते लांब राहिले. धर्मराजानं विचारलं, तपोधना, राजा मरुदत्त कसा पराक्रमी होता? त्याला सुवर्णाची प्राप्ती अचानक कशी झाली? आणि धन सापडल्यानंतर त्याने यज्ञ कसा केला? व्यासो वाचो. राजा धर्मराजा, महर्षी अंगिरसांना 2 पुत्र, एक महान तेजस्वी बृहस्पती आणि दुसरे तपस्या धनी संवर्तक मुनी. तपस्या धनी म्हणजे तपस्या करून धनवान झाले आहे. जो मनुष्य तपस्या करतो ना, आता पहा तुम्ही गजानन महाराज, झिपरू अण्णा हे धनवान होते. कारण धनवान गुणवान त्यांच्या पायाजवळ बसून राहायचे ना. धन म्हणजे त्याने धनवान गुणवान हे पायाजवळ बसून राहायचे. असं आहे ते. व्यवहारी धन नाही पण मानवी धन, कलाधन. कोणत्याही संताने एखाद्या कारागिराला आशीर्वाद दिला, त्याच्याकडून देवाचं देऊळ बांधून घेतलं, त्याचे हातपाय तोडले का? बाकीच्या राजा लोकांनी काय केलं? लक्षात.
आशीर्वाद दिला, गीता दीर्घपर्यंत तुझ्याकडून विश्वकर्मा सेवा घडो. म्हणून देवापेक्षा सुद्धा संत हे श्रेष्ठ आहेत. त्यावेळेस हे धनी समर्थक मुनी 2 व्रताचं पालन करीत असत. त्यामुळे ते उत्साही होते. त्यांचा लहान भाऊ मोठा भाऊ त्यांना नेहमी रागवत असे. म्हणून संवर्तकाबरोबर ते नेहमी भानगडी व्हायच्या. या दोन्ही भावांच्या अनुचित वर्तनामुळे संवर्तक धन दौलत मोह सोडून त्यांनी दिगंबर वेश वनामध्ये धारण केलेला होता. संवर्तकाने बृहस्पती आणि संवर्तक दोन्ही भाऊ. मोठा भाऊ बृहस्पती मान सन्मान धन सगळं आपल्याला घ्यायचं. केव्हा केव्हा लहान मोठ्यांमध्ये असा फरक पाहिजे की अरे मी हे काम करतो ना, तू हे काम कर. कारण कर्मामध्ये कोणाला अडवू नये. तो लहान भाऊ असो मोठा भाऊ असो, त्याला काहीतरी कर्म करावं. मीच करेल. बाबा एखाद्या संताला 2 पोरं असतात. मग संत काय करतात, तू हे सांभाळ, तू हे सांभाळ. आपल्या हयातीतच करून जातात. नाही तर मग ते 2 कोर्टात जात बसतात आणि भानगडीत चालतात. छोटं किती दिवस चालतात. म्हणजे आयुष्य कशात जातं. मग हे ज्ञान झालं पाहिजे. वडिलांनी सुद्धा आपल्या हयातीत संपत्तीच्या विभागणी व्यवस्थित करावी. म्हणजे त्याच्यातून भानगडी व्हायला नको. कारण धन आणि मान ह्या भानगडीचे मूळ ठिकाणं आहे. असं आहे. धन आणि मान. मानाकरता मनुष्य भानगड करतो आणि धनाकरता भानगड करतो. आणि तोंडाने टाळ वाजून म्हणता बरं प्रारब्धेची जोडे धन, आणि मग गल्ल्या का बरोबर पाहिजे. तुम्ही कुठेही बसा, तुमच्या प्रारब्धात असेल ते तिथे येतं. आणि नसलं तर तुम्ही जाता तोपर्यंत ते पुढे सरकतं. प्रारब्धेची वाढे मान नको सोय सुमना, भजरे मना पंढरी राय. पुष्कळ लोक प्रयत्न करतात मान मिळण्याकरता, पण मिळतच नाही. या कलियुगाचं वैशिष्ट्य सांगलं. कलियुगात कावळ्याला सुद्धा मान मिळून जाईल म्हणे, असं सांगितलं आहे. राजहंस उपाशी राहील, त्याचा सन्मान होणार नाही, कावळ्याचा होईल. काय असं आहे. म्हणून हे संवर्तक सगळा मोह सोडून दिगंबर होऊन वनामध्ये राहत असत. एकदा इंद्रानं असुरांना जिंकण्याकरता त्रिभुवनाचं साम्राज्य आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून अंगिरसांचे ज्येष्ठ पुत्र बृहस्पती यांच्याकडे गेले आणि म्हणाले, महाराज मी अंगिरसापासून तुमचा यजमान आहे. हो राजा, तुम्ही आमचे यजमान आहे, आम्ही तुमचे पुरोहित आहे. मग तुम्ही बलवान आहे. मी कारण इंद्राचे उपाध्य म्हणजे काही सोपे आहे का. आणि सदाचारी आणि मी पराक्रमी आहे. तुम्ही धर्मात्मा आहे. तर तुमचं तेज आम्हाला कायम मिळालं पाहिजे. म्हणून तुम्ही कोणत्याही मानवाचा किंवा दानवाचा यज्ञ करायचा नाही, फक्त करायचा तो इंद्राचा. द्यायचंच नाही. म्हणून पूर्वी आपल्याकडे राजगुरू नावाचं एक पद होतं. राजे लोकांचे जे गुरु होते त्यांना राजाच्या आसनापेक्षा थोडं उंच एक आसन दिलं जायचं आणि राजाने राजगुरूच्या आसनाला नमस्कार करून मग गादीवर बसायचं. असं आहे. आता राजदंड ठेवलेला असतो. राजदंडाला वंदन करून मग बसायचं असतं. असं आहे. हे प्रमाण आहे. सदाचारी आणि पराक्रमी आहेत
तुमच्या गुणाच्या प्रभावानं आमच्या हातामध्ये सत्ता राहील. मानवी शरीर हे स्वर्गलोकाचं आहे, इंद्रलोकाचं नाही. म्हणून तुम्ही मानवी लोकांचे यज्ञ करायचे नाही. पराक्रम आणि गुण हे पुरोहिताकडून यजमानाला मिळत असतात, आशीर्वाद देतात ते कर्म झाल्यानंतर. आता लोकांना आशीर्वादाची गरज नाही राहिली. कलियुगामध्ये आशीर्वाद शब्द सुद्धा नावाला राहिलेला आहे. ते नवरदेव नवरी कोणी आले की नमस्कार कर, किती वाक्षीण असं दुसरे लोक बोलतात. ते तयार असतात बिचारे दोघेही त्या स्टेजवर, किती वाक्षीण आजारी पडला तर या. म्हणजे लोक आले आहे, नमस्कार करायचा आहे, आशीर्वाद करायचा आहे, असं वरच्यावर कर. नमस्काराचा सुद्धा कलियुगामध्ये विपरीत अर्थ लावतो. आपण मंत्र म्हणतो बघा, घालील लोटांगण वंदिन चरण. लोटांगण घातलेलं असतं ना, मग नुसतंच म्हणण्यात काय अर्थ आहे? तोंडावर आठवून कसं झाले. आता म्हातारे म्हणजे आता झाले, पण तेव्हा काय होतं, जवाने दिवाने असं आहे. लोटांगण म्हणजे लोटांगण, पण पंढरपूरला लोटांगण भजन आहे असं आहे. हे लक्षात आलं पाहिजे. मंत्रहीनम क्रियाहीनम. मग काय पाहिजे तर भाव पाहिजे. म्हणून असं जर तुम्ही सगळ्या मानवांचं केलं तर सगळे स्वर्गात जातील आणि सगळ्यांना करतो. इंद्र पटवून देतोय बरं बृहस्पतीला. तरी बृहस्पतीने कोणाचं काम नाही केलं, तरी इंद्राने अपमान केला तर बृहस्पती हिमालयात तपाला निघून गेले. आणि इंद्राला दारिद्र्य आलंय. इंद्राला दारिद्र्य आलंय. कारण गुरु फक्त सांगणार, वागायचं कसं, आचरायचं कसं, हे तर तुमचा प्रश्न आहे. गुरु असं बोलू शकत. बरं, राजाला बोलता येत नाही. रामशास्त्रीने काय केलं, हा न्याय, मी चाललो असं आहे. देहांत प्रायचित्ताची शिक्षा. न्याय न्याय. म्हणून पराक्रम इंद्रासमान ययाती राजाचा सुद्धा, पण आशीर्वाद कमी होता. म्हणून त्यावेळेस मरुतत्व राजा अतिशय पवित्र आणि गुणवान होता. इंद्रापेक्षाही त्याचं श्रेष्ठत्व होतं. राजा होता भूतलावरचा, पण श्रेष्ठत्व इंद्रापेक्षाही जास्त. इंद्रामध्ये ईर्ष्या आणि काम होतं. मरुतत्व राजामध्ये तसं नव्हतं. म्हणून मरुतत्व राजा मानव असून त्याला स्वर्गीय देवदेवता आणि बृहस्पती हे अनुकूल होते. पण इंद्रानं मरुतत्व राजाकडे यज्ञाला जायचं नाही याच्याकरता बृहस्पतीला बांधून टाकलं. बृहस्पती हे मरुतत्व राजाचे पुरोहित होते आणि इंद्राचे पुरोहित होते. मग हे जर मरुतत्व राजाचे पुरोहित राहिले, आपले पुरोहित राहिले, आपण दोन्ही समान राहू, तो मरुतत्व राजा कमी झाला पाहिजे. म्हणून बृहस्पतीला तिथे जाऊ द्यायचं नाही. राजकारण हे गुरुच्या लक्षात येत नाही की आपला शिष्य राजकारण करतोय, कारण गुरुला राजकारण माहीत नसतं. काही लोक म्हणतात ना, महाराज माझ्या घरी उतरा, त्याच्या घरी सोय नाही आहे. अरे म्हटलं त्याच्या घरी कायम उतरायची सोय नाही ना, तुमच्यासारख्याची फजिता होईल. हे लक्षात ठेवा. मग त्या माणसाला असं टर्न करतात. आणि जे अगदी नीतिबद्ध असतं. म्हणून कोणत्याही संताला उतरण्याकरता कुठे सोय पाहिजे, मंदिरात खलास. पण आता संतच म्हणता मला ते व्हीलवर उतरवा, असं आहे. रेस्ट हाऊस
रेस्टॉरंट, जागा पवित्र लागेल ना, पवित्र असावी. म्हणून मंदिरामध्ये संतांची राहण्याची सोय पाहिजे. गायीची सोय मंदिरात आहे. मंदिराचं द्रव्य जे आहे संत सेवेत, गोसेवेत आणि अन्नदानात 3 ठिकाणी गेलं पाहिजे. असं आहे. त्यावेळेस मरुतत्त राजा यालाही यज्ञ करायचा होता म्हणून तो बृहस्पतींकडे गेला आणि बृहस्पतीने त्याला सांगितलं की बाबा रे, मला इंद्रानं बांधून टाकलं आहे की मानवाकडे यज्ञाला जायचं नाही, मी तुझ्याकडे यज्ञाला येऊ शकणार. म्हणून महाराज अहो म्हणे ते सगळं खरं आहे, पण मी बांधला गेलो इंद्रामुळे. त्याने सांगितलं की तुम्ही फक्त स्वर्ग लोकांचं कर्म करायचं बृहस्पतीनं, इतरांचं नाही. पहा आता तुम्ही सुद्धा लग्नाला विद्वान ब्राह्मण घेऊन जाता आणि 11:05चं लग्न 2:45ला. मग काय करायचं तो विद्वान ब्राह्मण तिथे? म्हणजे चुकीच्या मुहूर्तामध्ये त्याने लग्न लावून द्यायचं का? असं आहे. आता लोक मंगल कार्य या तारखेत रिकाम आहे. आता जिथे तारीख नसेल तेव्हा ते रिकामच राहील ना. मुद्दा लक्षात आला का? आम्हाला मुहूर्तापेक्षा मंगल कार्याला महत्वाचं आहे असं वाटतं. मग त्यापेक्षा रजिस्टर लावून या आणि कोणत्याही दिवशी मग बाकीचा समारंभ करा. कारण एक तर कायदा आणि शास्त्र 2 गोष्ट आहे. जर तुम्हाला ऑफिसमध्ये लग्न लावायला जायचं आहे तर ऑफिसच्या टायमातच जावं लागेल ना. आणि तुम्हाला घरी बोलवायचं असेल तर त्यांची फी सगळी द्यावी लागेल आणि ते घरी येतील. रजिस्ट्रार त्याचं तसं धर्म आहे. पण आपण धर्माला काय ढकल करतो. कायद्याला ढकलता नाही येत. रविवारी लग्न राहून गेलं ज्येष्ठ म्हणून सोमवारची तारीख टाकावी लागते. रविवारी करून घ्या पण तारीख सही शिक्का दे सोमवारचा देतील. कारण ते बसत नाही, सुट्टीचा दिवस आहे. कसं आहे, अमावस्याला कसं काय लग्न मुहूर्त देतील गुरुजी? कारण तो मुहूर्ताचा दिवस नाही आहे. पौर्णिमेला येऊ शकतं, नक्षत्र झालं. कारण विवाह नक्षत्र जेवढे असतात तेवढ्याच नक्षत्रावर लग्न देता येतं. वास्तूचे नक्षत्र 27 नक्षत्र विभागले गेलेले आहे आणि त्याच्याशी संबंध आहे. म्हणून बृहस्पतीने त्याला सांगितलं. त्यावेळा इंद्राच्या म्हणण्याप्रमाणे मला तुमच्याकडे येता येणार नाही, कारण मी देव गुरु म्हणून मला संभाळलं आहे. दैत्यांचं बल वाढू नये किंवा मानवाचंही बल वाढू नये. मानवाचं आणि दैत्यांचं बल वाढलं की स्वर्गामध्ये अनर्थ होईल. पहा तुम्ही, अज्ञान माणूस कुठेही बसला तो काय करतो? ठिय्या बोलवतो सगळ्यात. कोणत्याही गोष्टीमध्ये अज्ञान हे घातक आहे आणि ज्ञान हे तारक आहे. पण ज्ञानाचा अज्ञानानं दुरुपयोग केला जातो. कारण व्यक्तिगत स्वार्थ डोळ्यासमोर उभा राहतो. काय राहतो? व्यक्तिगत स्वार्थ. आणि मुहूर्ताला असं व्यक्तिगत स्वार्थाचा काही संबंध येत नाही. म्हणून त्यावेळेस सर्वोत्तम संपत्तीचा अधिकार सगळ्यांचा आहे. पृथ्वी स्वर्गाचं पालन करणं. तुम्ही पुरोहित आहे, तुम्हाला मरण धर्म, लग्न धर्म सगळे माहिती आहे. त्यावेळा बृहस्पतीनं मरुदत्त राजाला समजून सांगितलं की ब्राह्मणाला वचन हे श्रेष्ठ असतं. माझं आणि इंद्राचं बोलणं झालं आहे. मी त्याला सांगितलं आहे मी कोणत्याही मानवाचा यज्ञ करणार नाही. शेवटी बृहस्पती आपल्या भवनामध्ये निघून गेले. मरुदत्त राजा अंगिरस ऋषीला भेटला. अंगिरस ऋषी म्हणाले माझा मुलगा म्हणतो ते खरं आहे.
तू यज्ञाचं आयोजन कर, भगवंताच्या कृपेने तुला पुरोहित मिळून जाईल. हो, आशीर्वाद. स्वतः बोलले नाही की माझ्या मुलाला घेऊन जा. म्हणजे गुरुचा आशीर्वाद किती श्रेष्ठ असतो. त्यावेळा बृहस्पती म्हणाले, राजा, तू यज्ञ करण्याची इच्छा आहे तुझी, ती चांगली आहे, पण तू दुसरा पुरोहित करून घे, मला येता नाही. तेव्हा मरुदत्त राजा आणखी नाराज झाला आणि मी आपले चरण धरतो, मी आपली भक्ती करतो. तेव्हा बृहस्पती म्हणाले, मरुदत्त राजा, मृत्यूला कोणी वश करू शकतं का? मी जर आता इंद्राला कबूल केलं आहे आणि कबूल करून मी तुझ्याकडे आलं तर माझा काय होईल? व्यवहारी मृत्यू होईल, शरीराचा मृत्यू नाही होणार. मी इंद्राला कबूल करून खोटं बोलून तुझ्याकडे येणार आहे, म्हणजे माझा तो काय आहे? मृत्यू. आजच्या जगात पाळता येईल का असा मृत्यू? असं आहे. ज्या वेळेला अश्वत्थाम्याला पकडलं आणि द्रौपदीने सांगितलं की गुरुपुत्र आहे महाराजांनी, तेव्हा अर्जुनाच्या हातातले शस्त्र खाली पडून गेले होते की माझं काय, मी तर अग्निप्रवेश करणार आहे ना. नाही, त्याला मारलं तर भगवान म्हणे काळजी करू नको, त्याच्या डोक्यावरचे केस काढून टाक, त्याचा अपमान कर. भगवंताने मृत्यू कसा केला सोपा. असं आहे. कारण ब्राह्मणाचा अपमान ह्या मृत्यू समान आहे. तुम्हाला काही समजत नाही, बडबड करू नका, गुपचूप बसा, असं बोलणं बापाचा मृत्यू आहे. असं जर मुलगा बोलला तर वडिलांचा तो साक्षात काय आहे? मृत्यू. मृत्यूचे प्रकार आहे. बाकीच्यामध्ये काय करणे, नाही बोलणार तर नाही बोलणार, नाही नाही, पण तसं नाही. मुलाकडून वडिलांचा अपमान हा मृत्यू समान आहे. ते वयोवृद्ध असले, भ्रमिष्ठ झाले, तरी आपण त्राग्याने बोलायचं. असं आहे. सासऱ्याशी बोललं तर चालेल, पण वडिलांची तसं नाही बोलायचं. पहा तुम्ही, ते म्हणताना आम्ही काय दगड आहे बा घरात, आम्हाला कोण विचारतं? शिळा होणे म्हणजे काय? कोणीच बोलत नाही घरामध्ये. मी परवा सांगितलं ना, हे ज्येष्ठ नागरिक म्हणता आमच्यापेक्षा कुत्रे मांजरी बरी. पोरगा कुत्र्याच्या डोक्यावरून हात फिरवतो, भाऊ जेवला का, पाव खाल्ला का, ती सूनबाई मांजरच्या अंगालून फोटो काढते, रील काढते, पण सासूची बोलत नाही. हे काय असं लोकांना अनुभवाला येत आहे ना. हा मृत्यू आहे त्यांचा. घरामध्ये नुसतं असं तुम्ही टाकून देताय, जेवून घ्या, ताट ठेवलाय, पाणी ठेवलाय, जेवून घ्या, म्हणजे पशुतुल्य भोजन झालं. वरण घट्ट होत आहे का, पातळ पाहिजे का, अमुक पाहिजे का, मोडून पाहिजे का, हे विचारावं केव्हा? जेवताना. तर ते अन्न शरीरामध्ये स्वास्थ्य देतं. अपमानित भोजन हे शरीरामध्ये स्वास्थ्य देत नाही. समजा बाईने म्हणे पा आता काय घ्या ना जेवणा, असं बोललं तर ते जेवण भरभर उरकून जाईल. काय घाई आहे, शांततेने जेवा, मी बसले, काय काय पाहिजे ते सांगा, असं म्हटलं तर आहार तेवढाच राहील, जास्त होणार नाही, पण त्याची रुची बदलून जाईल. भोजनाच्या वेळा स्नेह अत्यंत महत्त्वाचा आहे. पण व्यसनी माणसाचं भोजन बडबड असतं, तिथे स्नेह करूनही उपयोग नाही. मग तिथे काय करायचं? तर भोजन करवणाऱ्याने फक्त ईश्वराचं स्मरण करायचं, कारण त्याच्याने ती दुर्गती टळेल. तर व्यसनी मनुष्य जेवताना सुद्धा बडबडच करतो, कारण ते व्यसन आहे. ते
तिथे सुद्धा शांत राहायचं आहे आणि ईश्वराचं स्मरण करायचं आहे. म्हणून त्या वेळेस बृहस्पतींनी आपल्या मरुतत्व भावाकडे पाठवलं नाही, या मरुतत्व संवर्ताकडे पाठवलं नाही, मरुतत्व राजाला जाऊ दिलं. मरुतत्व राजा तिथून निघाला, नाराज झाला की आपला यज्ञ होणार नाही म्हणून, पण प्रयत्न नाही सोडला. मरुतत्व राजा निघाल्यानंतर आपण काहीतरी करावं, तेवढ्या वेळात देवऋषी नारद आले आणि देवऋषी नारदांनी मरुतत्व राजाला विचारलं, खरे तू एवढा मोठा राजा आणि असा ना एकटा, कोणी नाही तुझ्याबरोबर, पायी चाललाय? म्हणे गुरुच्या घरी गेलो होतो. गुरुच्या घरी वाहन घेऊन जाऊ नये, पायी चालत गेलं पाहिजे. आपलं वाहन गुरुला वापरायला द्यायचं घरी नेण्याकरता, पण आपण जाताना पायी जायचं. मग अरे गुरुकडून जाऊन आला आणि चिंता तू, आता नारद आहे ते काय काढायचं त्यांना माहिती आहे, उपाय काय करायचा हाही माहिती आहे त्यांना, पण त्याला उत्साही करतात. गुरुच्या घरून आला नाराज. अरे गुरुच्या दर्शनानंतर काही शंकाच राहत नाही. आणि तू गुरुचं दर्शन करून आला ना म्हणे, हो तुझं काम होईल, मनोरथ पूर्ण होईल, माझा आशीर्वाद आहे तुला. आता सांग तुला काय अडचण. पाच संतांचं वर्णन कसं आहे. संताचं वर्णन कसं आहे. कोणतंही काम देश, काल आणि परिस्थिती या तीन गोष्टीवर अवलंबून असते. देश, काल आणि परिस्थिती. काल चांगला आहे पण पैसाच नसेल तर कुठली गोष्ट आपण कशी करू शकतो. देश चांगला पाहिजे. आता आपल्याकडनं मनुष्याला श्राद्ध करायला बिहारला गेला तर तिथे कसं काय होईल ते चांगलं, कारण तिकडची पद्धत वेगळी, इकडची पद्धत वेगळी. म्हणून देश, काल. आपत्काल आला तर आपल्याला नुसता नमस्कार करायला नाही श्राद्धाचा. आपत्काल आला तर जपयज्ञ करायला सांगितलं आहे, पण यज्ञ बंद करायचा, श्राद्ध बंद करायचं, बंद नाही करायचं. देश, काल आणि परिस्थिती तिघांचा असो, तिन्ही अनुकूल आले तर आनंदात करायचं. हे भाद्रपदातलं श्राद्ध दिवाळीपर्यंत करायला सांगितलेलं आहे, कारण दिवाळीत नेहमी काळ अनुकूल असतो. बाचे जावाई बेर सगळे आलेले असतात, उरकून टाका. द्वादशीच्या दिवशी आले सगळे श्राद्ध करून टाका. काळ अनुकूल असतो, परिस्थिती चांगली असते, म्हणून तिथपर्यंत सांगितलं. हा पक्ष आहे. पंचांगात दिलं असतं महालया श्राद्ध समाप्ती असं दिलेलं असतं. पण आपण उत्तर प्रदेशचं पंचांग पाहतो, मग काय घोटाळा. ही सिद्धांत स्थिती समजून घ्या. हे जोपर्यंत समजत नाही. नारद म्हणाले, काय प्रश्न आहे महाराज, मी बृहस्पतींकडे गेलो होतो यज्ञाकरता. त्यांनी सांगितलं की मी इंद्राचं आमंत्रण घेतलं आहे आणि इंद्राने माझ्याकडून कबूल करून घेतलं आहे, तुम्ही कोणत्याही मानवाचा यज्ञ करायचं नाही. ठीक आहे. अंगिरस ऋषीला किती पुत्र म्हणे? 2. म्हणे एक संवर्तक आणि दुसरे बृहस्पती. मग संवर्तकाकडे जा ना, तो करून दिली यज्ञ, गुरुचाच पुत्र आहे तो. पण म्हणे महाराज संवर्तक भेटतील कुठे? अरे मी पत्ता देतो तुला, मी पत्ता देतो. तुझा यज्ञ होईल म्हणजे होईल, झालाच पाहिजे, करच तू. कारण आपले पुरोहित नाही म्हणत असेल तर दुसऱ्याला बोलवायचं आहे राजा. आपण जर आपल्या पुरोहितावर चढी केली तर आपली कढी बिघडली. कढी जी आहे ना ते सगळं व्यवस्थित लागतं त्याला.
पाणी कमी झालं तर आंबट होईल, जास्त झाली तर पानसट होईल. मुद्दा माहिती आहे का? पाणी कमी झालं तर आंबट होईल, पाणी जास्त झालं तर पानसट होईल. म्हणून समत्व गाठावं लागतं कढीला. त्याला व्यवस्थित फोडणी दिले तर चव येईल, नाही तर येणार नाही. तिचा जो वास येतो ना उकळताना, त्याच्यावरूनच कळून जाते की ही कशी झाली आहे. पदार्थाच्या वासामध्ये गुणधर्म आहेत. पदार्थांचे जे वास आहे, तुम्ही आता त्या कुकरच्या शिट्या झाल्या की भात कसा आहे ताबडतोब त्या वाफेमधून कळून जातं की तांदूळ मस्त आहे. लगेच माणसाला वाटतं की जेवण चांगलं होईल. चांगल्या तुपाचा वास आला की शिरा चांगला, म्हणजे वासातच त्याचे बल आहे हे पदार्थ कसा झाला. त्यामुळे तू गुरुकडून आला आहे, चिंता करू नको. मरुदत्त राजाला आनंद झाला. देव ऋषींची वाणी त्याला अमृताप्रमाणे वाटली. आता बृहस्पती सुद्धा देवगुरु आहे आणि नारद सुद्धा देव ऋषी आहे, पण संत आहे. कारण कोणालाही भगवंताच्या प्राप्तीचा अधिकार आहे. सकळ जीव जे आहे ते भगवंताच्या प्राप्तीचे अधिकारी, पण त्यांच्या मार्गाने, त्यांच्या मार्गाने. म्हणून बहुजनांना जे सज्जन बनवतात ते संत असतात. बहुत चांगल्याला तर कोणी बनवून देईल. नारदाने वाल्याचा वाल्मिक केला. संत असंच करतात. म्हणून त्यावेळेस मरुदत्त राजानं विचारलं, महाराज देवऋषी आपण म्हणतात, पण कृपा करून संवर्तक मुनीचं दर्शन होईल असा आशीर्वाद, आणि मी कसं वागावं हे सांगून द्या त्यांच्या समोर गेल्यावर. कारण ते बृहस्पती सारखे नाही आहे, ते तर दिगंबर आहे. दिशा ज्याचे अंबर आहे असे ते दिगंबर. या दिशा म्हणजे वस्त्राची गरज नाही. भूमी खालचं वस्त्र आणि आकाश वरचं वस्त्र. दत्त म्हणजे दिगंबर. दिगंबर म्हणजे दिशा ज्याचं अंबर आहे असा दिगंबर. म्हणून त्यावेळेस नारद म्हणाले, बघ काशीपुरीमध्ये विश्वनाथाच्या दर्शनाची इच्छा घेऊन संवर्तक आता काशीमध्ये आहे. पत्ता कसा बरोबर दिला. त्यांच्या मनामध्ये आता संवर्तकाच्या मनात काशी विश्वेश्वराचं दर्शन करायचं आहे आणि ते काशीश्वराच्या मंदिरामध्ये आता आहे. दर्शन करून ते एका झाडाखाली बसतील त्यावेळेला तू काशीदा विश्वनाथाची पुरी आहे. त्या विश्वनाथाच्या पुरीच्या जवळ प्रवेशद्वाराच्या जवळ एक झाड आहे. त्या झाडाखाली ते बसलेले आहे. तुला गेल्याबरोबर ते प्रेता समान दिसतील. तंद्री त्यांची ईश्वराच्या ध्यानात असेल आणि बलवान आहे, ते गुणवान आहे, रूपवान आहे. अंगावर फक्त यज्ञोपवीत असेल. मंत्रामध्ये अतिश्रेष्ठ आहे. मंत्र त्यांच्या सगळे मुखात आहे. एवढं नाही तर देव त्यांच्या आज्ञेत आहे. आणि आतापर्यंत कोणाची पूजापाठ केलेले नाही आहे. जो जास्ती पूजापाठ करतो ना त्याचं कंडेन्शन डाऊन होत जातं. जसा पंखा जास्तीत आला की कंडेन्शन, जास्ती पूजापाठाने कंडेन्शन डाऊन होतं. मग त्याला तेवढा जप करावा लागतो, गायत्री जप.
जप जर नाही झाला तर इंद्रियांचं बल कमी होतं. त्यावेळेस तू प्रातःकालामध्ये काशी विश्वनाथाला दर्शन कर, एकांत स्थानात जा आणि सांग की मला नारदाने पाठवलं आहे, माझं नाव सांग. हे ऐकून राजा मरुदत्ताने आनंद व्यक्त झाला, नारदांच्या चरणावर डोकं ठेवलं आणि नारदाला कळत नाही तेवर 3 प्रदक्षिणा करून टाकल्या. मरुदत्त राजा आणि वाराणसी पुरीकडे निघाले. नारदाच्या कथेचं स्मरण करीत करीत काशीपुरीच्या द्वारावर एक मुर्द्या समान विप्र दिसला. हे संवर्तक आहे अशी खात्री झाली. हे जे संवर्तक आहे अशी खात्री झाली आणि काशीपुरीच्या मध्ये प्रवेश केला. संवर्तक आहे पण त्यांनी सांगितलं होतं प्रेता समान दिसतील. राजा मरुदत्तांना नारदांनी उत्तम शिकवलेलं होतं. एका झाडाच्या छायेखाली ते बसलेले होते. राजाने ओळखलं आणि आपला परिचय दिला. मरुदत्ताने सांगितलं मला रस्त्यामध्ये नारद मुनी भेटले होते, नारद मुनीने असं सांगितलं आणि म्हणून मी तुमच्याजवळ आलो. आपण अंगिरसाचे पुत्र आहात, वशिष्ठाचे लहान भाऊ आहात. संवर्तक म्हणाले ठीक आहे. नारदाला माहिती होतं आणि मलाही तू कशा करता आला हे माहिती आहे. अंतर्ज्ञानी तू यज्ञाकरता माझ्याकडे आलेला आहे. हो. माझा स्वभाव तुला माहिती आहे, नारदाने सांगितलेला आहे. तू यज्ञ करू जाऊ शकतो. बृहस्पती माझे भाऊ आहेत. आजकाल इंद्रानं त्यांना बंधनयुक्त करून टाकलं. मला बंधन नसल्यामुळे मला तुझा यज्ञ करून द्यायला काही हरकत नाही, मोकळा आहे. यज्ञाचं कार्य करायचं असेल तर याकरता गृहस्थेच माणसानं सगळा सामान, आपलं घर, पूजा कर्म हे आधी पवित्र आणि स्वच्छ करायचं आहे. यज्ञस्थानापेक्षा आधी आपलं घर पवित्र करायचं आणि पवित्र घरामध्ये मग यज्ञाचा विचार करायचा की मला यज्ञ करायचा आहे. घर जर अपवित्र असेल आणि तिथे असुरी शक्ती असेल तर यज्ञामध्ये अडथळे निर्माण. म्हणून आपल्याकडे पाच नवरात्र देवी असले की बाया घर झाड झूड पूर्वी रंग देणे, गोधड्या धुणे हे आधी सगळं काम करायचे. पितृपक्षाचं साफसूफ होते नवरात्राच्या वेळा. असं आहे, कारण घर पवित्र केलं पाहिजे आणि पवित्र केल्यानंतर त्याच्यात मग विचार करायचा म्हणजे आपलं देवकार्य पावित्र्याने पार पडतं. हे महागडे रंग नव्हते तोपर्यंत आपण प्रत्येक वेळा रंग मारून घ्यायचो. चुना हे ते काय गेरू नेहमी. दिवाळीला तर चालूच राहायचं माणसाचं काम. निदान धुवून तरी काढायचे लोक. मरुदत्त राजा म्हणाला महाराज मला नारदानं सांगितलंच होतं की गुरुवर्य जे बोलतील ते करायचं. संवर्तक म्हणाले राजा तुझ्या इच्छेनुसार यज्ञ होईल, सगळं होईल. इंद्र आणि बृहस्पती हे मात्र कुपित होणार नाही किंवा द्वेष करणार नाही याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण सांगता मी तुझा यज्ञ करवला आणि हे दोन्हीचे दोन्ही कुपित झाले तर मात्र विघ्न येईल.
तेव्हा मरुदत्त राजा म्हणाला, हे ब्रह्मण, मी तुमचा साथ सोडणार नाही. सूर्य तापत राहो, पर्वत ढासळत राहो आणि जल वाहत राहो, तरी माझी बुद्धी मी मूळ ठिकाणापासून मागे घेणार. संवर्तक म्हणाले, राजा, तुझी बुद्धी सदा शुभकर्मामध्ये लागून राहील. तू माझी गोष्ट आहे. यज्ञ करायची इच्छा चांगली आहे, पण अक्षय धनाची प्राप्ती आहे का? तुला धन आधी मी मिळवून देतो. गंधर्वासहित देव इंद्र यांच्याही पेक्षा माझ्याजवळ धनाची कल्पना वेगळी आहे. कारण मला लोभ नाही आहे. ज्याला लोभ आहे तो धनाचा क्षोभ करतो. म्हणून संतुष्ट विप्र हा श्रेष्ठ. असंतुष्टा द्विजा नष्टा. त्याला सांगितलं ना, समजा यजमानाने आपल्याला पैसे दिले, त्याचे खर्च सुद्धा करता आले पाहिजे ना योग्य मार्गाने. आपण नोकराला लग्न करता 1 लाख रुपये देतो की तुला जेव्हा दे, तो 10,000चे फटाके उडवतो. कावळी तुझे नात्याचं उदाहरण सांगितलं मला. मग 1 लाख रुपये पुरत नाही त्याला. असे पराई माथेन जत्रा. तर मी जो यज्ञ करेल त्याच्याने तुझ्याजवळ धन तर दान धर्म झाल्यावर सुद्धा राहील. कारण मी निर्लोभी आहे बस. आणि निर्लोभी ब्राह्मण सदा श्रेष्ठ तुझा यज्ञ पार पाडेल. संवर्तक मरुदत्त सुवर्णाच्या प्रतिमा करून महादेवाच्या नामी स्तुती सगळे पात्र सोन्याचे लागतील. एकही पात्र दुसरं लागणार नाही. आता हे सगळं पाहिल्यावर बृहस्पतीचा विचार फिरून जाईल आणि तो इंद्राला मी तो यज्ञ करून येतो. मग कारण लोभ आणि मोह हे यज्ञाची सांगता नीट होऊ देत नाही. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राई कृपा मज केली, परिणाई घडली सेवा काही. भोजना माग